नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन 24/7 मध्ये। आजच्या लेक्चरमध्ये आपण काही MCQs जे आहे डिस्कस करणार आहे। महाजेनको या एक्झामसाठी जे रिलेटेड MCQs आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जे आहे बघणार आहे। तसेच आमच्या चॅनलवरती जे आहे महाजेनको या एक्झाम रिलेटेड फ्री क्वेश्चन सिरीज जे आहे स्टार्ट झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्री MCQs प्लस PYQs हे जे आहेत याचे व्हिडिओ लेक्चर्स यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे। तर जे महाजेनकोसाठी प्रिपरेशन करत आहेत ते आमच्या चॅनल विजन 24/7 ला या व्हिडिओसाठी जे आहे सबस्क्राइब करा, चॅनलला जे आहे लाईक करा आणि अपडेटेड व्हिडिओजचं जे नोटिफिकेशन आहे ते सर्वात आधी मिळवा। चला तर आजचं जे सेशन आहे सुरू करूया। तर बघा फर्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे, इन ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस द फायनल कंपाऊंड शुड बी। काय विचारलेलं आहे क्वेश्चन नीट वाचा एक वेळेस की इन ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस मध्ये फायनल कंपाऊंड कशा प्रकारे असलं पाहिजे। तर बघा ऑप्शन ए आहे व्होलाटाईल, ऑप्शन बी आहे हायग्रोस्कोपिक, ऑप्शन सी आहे प्युअर अँड स्टेबल आणि ऑप्शन डी आहे वॉटर सोल्युबल। तर ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस मध्ये फायनल कंपाऊंड जे आपल्याला मिळतं ते कसं असलं पाहिजे, तर ते प्युअर आणि स्टेबल असलं पाहिजे, म्हणजेच ऑप्शन नंबर सी जे आहे हे करेक्ट आन्सर आहे। तर बघा ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस जे आहे ही एक अशी मेथड आहे ज्या थ्रू आपण जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस किंवा कन्सन्ट्रेशन ऑफ एनी सबस्टन्स, एखाद्या सबस्टन्सचं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आपण करू शकतो किंवा एखाद्या सबस्टन्सचं कन्सन्ट्रेशन जर जाणून घ्यायचं असेल तर आपण ग्रॅव्हिमेट्रिक मेथड जी आहे ही यूज करू शकतो। तर बघा काय लिहिलेलं आहे ग्रॅव्हिमेट्रिक मेथडमध्ये, द precipitate should be in pure, stable and of known composition for accurate weight measurement। म्हणजे जे प्रेसिपिटेट आपल्याला फॉर्म होते, प्रेसिपिटेशन ही एक काय आहे ग्रॅव्हिमेट्रिक मेथड आहे। तर प्रेसिपिटेशन मेथड मध्ये काय होते की जेव्हा एखाद्या सॉल्व्हंट मध्ये आपण एखादं कंपाऊंड जे आहे डिझॉल्व करतो, त्याच्यानंतर जे आहे एक कंपाऊंड जे आहे आपल्याला प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळतं। प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये म्हणजेच काय की रिॲक्ट होऊन एखादं पावडर फॉर्मचं जे सबस्टन्स आहे ते सेटल होऊन जातं, मग आपण ते फिल्टर करून जे आहे प्रेसिपिटेट कलेक्ट करतो, ड्राय केल्यानंतर त्याचं एक वेट घेतल्या जाते, तर याला प्रेसिपिटेशन हे असे म्हणतात। तर बघा जे आपल्याला प्रेसिपिटेट मिळते ते आपल्याला कशा फॉर्म मध्ये हवंय, फायनल प्रोडक्ट प्युअर आणि स्टेबल जे फॉर्म जे आहे ते आपल्याला हवं आहे, कशामध्ये इन ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस मध्ये। बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डिटेक्टर इज यूज्ड इन फ्लेम फोटोमेट्री। तर बघा आता काय विचारलेलं आहे की फ्लेम फोटोमीटर ही जी मेथड आहे फ्लेम फोटोमीटरची, तर यामध्ये डिटेक्टर जे आहे खालीलपैकी कुठलं डिटेक्टर जे आहे यूज केले जाते ह्या क्वेश्चन आहे। तर बघा आता ऑप्शन्स दिले, फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर, ऑप्शन बी आहे थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर, ऑप्शन सी आहे फोटो मल्टीप्लायर ट्यूब, ऑप्शन डी आहे मास ॲनालायझर। तर बघा आता फ्लेम फोटोमेट्रीमध्ये जे आहे फोटो मल्टीप्लायर ट्यूब जे आहे हे ॲज अ डिटेक्टर यूज केल्या जाते। बघा आता याचं सविस्तर एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे की फ्लेम फोटोमीटर डिटेक्टर मध्ये काय होते, युजेस वन ऑफ टू अवेलेबल बँड पास फिल्टर ओव्हर फोटो मल्टीप्लायर ट्यूब, PMT ही एक ट्यूब असते, टू सिलेक्टिव्हली डिटेक्ट कंपाऊंड कंटेनिंग सल्फर और फॉस्फरस ॲज दे कंबस्ट इन हायड्रोजन फ्लेम। तर हे जे डिटेक्टर आहे हे काय करतं, हे डिटेक्ट काय करतं तर सल्फर आणि फॉस्फरस कंटेनिंग जे कंपाऊंड्स आहेत यांना काय करतं डिटेक्ट करते इन प्रेझेन्स ऑफ काय हायड्रोजन फ्लेम। आणि हे डिटेक्ट केल्यानंतर काय होते, डिटेक्ट काय कशा बेसिसवरती डिटेक्ट करते, तर जे फोटॉन्स इमिट होतात त्याची वेवलेंथ जी आहे डिटेक्टर डिटेक्ट करून जे आहे आपल्याला ग्राफिकल फॉर्ममध्ये जे आहे आपल्या डिस्प्ले स्क्रीनवर जे आहे आपल्याला रिझल्ट मिळतो। तर बघा फ्लेम फोटोमीटरमध्ये जे आहे PMT ट्यूब किंवा PMT डिटेक्टर जे आहे ही यूज होते। बघा नेक्स्ट क्वेश्चन, इन ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजेच काय AAS, द सॅम्पल मस्ट बी। तर बघा ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये सॅम्पल कसं असायला पाहिजे, तर बघा तर सॅम्पल मस्ट बी वेपराइज्ड, आयनाइज्ड, क्रिस्टलाइज्ड और सबलिम। तर ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे आहे सबस्टन्स काय असतं, तर इन वेपराइज्ड फॉर्म मध्ये जे आहे सबस्टन्स असते। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जे आहे
द पर्पज ऑफ मोनोक्रोमॅटर इन स्पेक्ट्रोस्कोपी. तर बघा आता स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निकमध्ये मोनोक्रोमॅटरचं काम काय असते, सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. तर काय आहे, स्प्लिट द सॅम्पल, टू बर्न द सॅम्पल, आयसोलेट अ स्पेसिफिक वेवलेंथ और फोकस द बीम. तर मोनोक्रोमॅटरचं काय काय असते, मोनोक्रोमॅटर काय करते, ऑप्शन नंबर सी जे आहे हे याचं करेक्ट ऑप्शन आहे. आयसोलेट अ स्पेसिफिक वेवलेंथ म्हणजेच काय, हे काय मोनोक्रोमॅटरचं काम काय आहे, एका स्पेसिफिक वेवलेंथ जी आहे ते सिलेक्ट करण्याचं काम जे आहे मोनोक्रोमॅटरचं असते. बघा आपण स्पेक्ट्रोस्कोपीचं इन्स्ट्रुमेंटेशन इथे दिलेलं आहे की आधी लाईट सोर्स, त्याच्यानंतर लेन्स थ्रू जो आहे लाईट पास होतं, आणि मोनोक्रोमॅटर प्रिझम इथे असू शकते फॉर एक्झाम्पल. आणि त्याच्यानंतर मोनोक्रोमॅटर मध्ये काय आहे, स्पेसिफिक वेवलेंथचे लाईट्स जे आहे ते पास होऊन काय आहे पर्टिक्युलर वेवलेंथ ॲब्सॉर्ब होते आणि आपल्याला जे आहे डिटेक्टर जे आहे डिटेक्ट करून आपल्याला आपला रिझल्ट मिळतो. तर बघा मोनोक्रोमॅटर आर कॉमनली यूज इन मेजरमेंट डिव्हाइसेस सच एज स्पेक्ट्रोफोटोमीटर और मायक्रोपेट रीडर्स. दे आर अ पॉप्युलर डिव्हाइस फॉर वेवलेंथ सिलेक्शन. म्हणजेच काय, स्पेसिफिक वेवलेंथ एका रेंजची जी आहे ते सिलेक्ट करून काय करते, डिटेक्ट करते ती स्पेसिफिक वेवलेंथ आणि आपल्याला जे आहे आपला रिझल्ट मिळतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन, इन यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी बियर लॅम्बर्ट लॉ किंवा बियर्स लॉ रिलेट्स ॲब्सॉर्बन्स टू. तर बघा आता बियर लॅम्बर्ट लॉ जे आहे हा काय ॲब्सॉर्बन्स शो करतं, रिलेशन काय शो करतं ते विचारलेलं आहे. तर बघा ऑप्शन ए आहे कन्सन्ट्रेशन ओनली, ऑप्शन बी आहे वेवलेंथ ओनली, ऑप्शन सी आहे मोलर ॲब्सॉर्बिव्हिटी, पाथ लेंथ अँड कॉन्सन्ट्रेशन, ऑप्शन डी आहे प्रेशर अँड टेम्परेचर. तर बघा आता बियर लॉ काय स्टेट करते, काय ॲब्सॉर्बन्स कशाशी रिलेट करते, तर मोलर ॲब्सॉर्बिव्हिटी, पाथ लेंथ अँड कन्सन्ट्रेशन याशी काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बियर लॅम्बर्ट लॉ काय स्टेट करते, काय करते बघा इथे लेक्चर्समध्ये आपण हे सविस्तर बघितलेलं आहे. ज्या मुलांनी आमच्या चॅनलला जॉईन केलं होतं, या बॅचला जॉईन केलं होतं, त्यांचं सविस्तर जे आहे हे सिलेबसमध्ये जे आहे थेरी लेक्चर्स कव्हर केलेले आहेत. तर बघा आता बियर लॅम्बर्ट लॉ काय स्टेट करते, इट स्टेट्स दॅट ॲब्सॉर्प्शन और ॲब्झॉर्बन्स ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला, कन्सन्ट्रेशन ऑफ ॲब्झॉर्बिंग स्पेसिस इन द सोल्युशन अँड पाथ लेंथ. बघा फॉर्म्युला काय दिलेला आहे, ॲब्सॉर्प्शन इज directly proportional to concentration of absorbing species in the solution and path length. तर बघा एक्सलॉनचं साइन जे आहे हे काय डिटेक्ट करते, इथे मोलर ॲब्सॉर्बिव्हिटी ऑफ ॲब्झॉर्बिंग स्पीसीज, बी काय करतं डिनोट पाथ लेंथ, आणि सी काय आहे कन्सन्ट्रेशन ऑफ ॲब्झॉर्बिंग स्पेसीज. तर म्हणजेच काय, बियर्ड लॉ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला, कन्सन्ट्रेशन ऑफ ॲब्झॉर्बिंग स्पेसीज अँड दी पाथ लेंथ. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ सिग्नल इन अ HNMR स्पेक्ट्रम इंडिकेट्स. म्हणजे जर हायड्रोजन स्पेक्ट्रम आपल्या NMR मधून आपण जर स्पेक्ट्रम इंडिकेट करत आहे तर H1 काय इंडिकेट करतं हे या क्वेश्चनमध्ये जे आहे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा ऑप्शन्स काय दिले आहे, ए मॉलिक्युलर वेट, बी नंबर ऑफ प्रोटॉन्स, सी नंबर ऑफ केमिकली नॉन इक्विव्हॅलंट प्रोटॉन एन्व्हायरमेंट्स, डी मास टू चार्ज रेशो. तर आता मास टू चार्ज रेशो तर नाही आहे, मॉलिक्युलर वेटचं पण नाही आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स तर नाही, बट नंबर ऑफ केमिकली नॉन इक्विव्हॅलंट प्रोटॉन एन्व्हायरमेंट जे आहे हे स्पेक्ट्रम जे आहे इंडिकेट करतं. आणि इक्विव्हॅलंट प्रोटॉन जे आहे हे काय करतं, सिंगल जे आहे सिंगल सिग्नल जो आहे तो डिटेक्ट करतं. तर H1 NMR जे आहे याला नॉन इक्विव्हॅलंट प्रोटॉन एन्व्हायरमेंट जे आहे हवं आहे. त्याच्या म्हणूनच याचं ऑप्शन करेक्ट कुठला आहे, ऑप्शन नंबर सी, नंबर ऑफ केमिकली नॉन इक्विव्हॅलंट प्रोटॉन एन्व्हायरमेंट. बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच कंपोनंट इज यूज टू ॲटमाइज अ सॅम्पल इन AAS. काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कुठला कंपाऊंड जे आहे आपल्याला AAS मध्ये जे आहे सॅम्पल ॲटमाइज करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी यूज केल्या जाते. तर बघा ए ऑप्शन आहे प्लाझ्मा टॉर्च, बी आहे इलेक्ट्रोथर्मल ॲटमायझर,
सी आहे मोनोक्रोमॅटर आणि डी आहे फोटो आयोडाइड रे. तर याचा आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, इलेक्ट्रोथर्मल ॲटोमायझर. तर इलेक्ट्रोथर्मल ॲटोमायझर काय करतं तर बघा, एएस मध्ये जे आहे ॲटोमायझर एक काय असते, स्मॉल सेल असते, जे काय करते, इट्स पर्पज इज टू प्रोड्यूस द गॅसियस ॲटम ऑफ द ॲनालाइट टू बी डिटरमाइन. म्हणजेच काय, हे ॲनालाइटला जे आहे गॅसियस फॉर्ममध्ये म्हणजे वेपर फॉर्ममध्ये जे आहे कन्वर्ट करण्यासाठी जे आहे यूज होते. आणि त्यात काय आहे बघा, इलेक्ट्रोथर्मल ॲटोमायझर काय करते तर इज हिटेड बाय द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी टू द बॉडी ऑफ द डिव्हाइस. सॅम्पल मे बी हिटेड बाय कन्वेक्टिव्ह अँड रेडिएटिव्ह प्रोसेस विदिन द ॲटोमायझर. म्हणजेच काय, हे इलेक्ट्रोथर्मल ॲटोमायझर जे आहे हे सॅम्पलला स्पेसिफिकली जे आहे ॲटोमाइज करण्यासाठी जे आहे यूज केल्या जाते. बघा नेक्स्ट क्वेश्चन, कॅलिब्रेशन कर्व इन स्पेक्ट्रोफोटोमेट्री आर प्लॉटेड ॲज. तर आता बघा, स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये किंवा UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी मेथड यामध्ये आपल्याला जे कॅलिब्रेशन कर्व शेवटी फॉर्म होतो, म्हणजे ज्यावरून आपण जे आहे ज्याच्या ॲब्सॉर्बन्सवरून आपण जे आहे सॅम्पलचं जे आहे कन्सन्ट्रेशन जे आहे आपण जाणून घेतो. तर ते ग्राफ जो प्लॉट होतो तो कशा, म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती कोणते पॉईंट्स असतात ते या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. तर बघा, कशा वर्सेस असते प्लॉटिंग, तर ऑप्शन ए दिलं आहे ॲब्सॉर्प्शन वर्सेस pH, ट्रान्समिटन्स वर्सेस कन्सन्ट्रेशन, ॲब्झॉर्बन्स वर्सेस कन्सन्ट्रेशन, और ऑप्शन डी आहे वेवलेंथ वर्सेस टाइम. तर आता हे दोन ऑप्शन तर माहिती आहे आपल्याला की pH आणि स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा काही संबंध नाही आहे, आणि वेवलेंथ आणि टाइमचा सुद्धा स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक ॲनालिसिसमध्ये काहीही रिलेशन नाही आहे. मग आता उरले बघा दोन ऑप्शन, ट्रान्समिटन्स वर्सेस कन्सन्ट्रेशन की ॲब्झॉर्बन्स वर्सेस कन्सन्ट्रेशन. तर कॅलिब्रेशन कर्व जे आहे स्पेक्ट्रोफोटोमेट्रीमध्ये हे असते ॲब्झॉर्बन्स वर्सेस कन्सन्ट्रेशन असा जो आहे आपल्याला बघा इथे मी ग्राफ दाखवलेला आहे की UV ॲब्झॉर्बन्स किंवा विजिबल ॲब्झॉर्बन्स जो आहे तो आपल्याला जो आहे ॲब्झॉर्बन्स वर्सेस कन्सन्ट्रेशन चा ग्राफ जो आहे तो आपल्याला फॉर्म इथे जो आहे फॉर्म होतो स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये. म्हणूनच त्याचा ऑप्शन जे आहे ॲब्सॉर्बन वर्सेस कॉन्सन्ट्रेशन अशा प्रकारचा ग्राफ जो आहे तो प्लॉट झालेला असतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच टेक्निक इज यूज फॉर डिटेक्टिंग ट्रेस मेटल्स इन वॉटर. तर वॉटरमधले जर आपल्याला ट्रेस मेटल्स जे आहे ॲनालिसिस करायचं असेल तर खालीलपैकी कुठली मेथड यूज केली जाते. तर बघा TLC, AAS, UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर की NMR. तर याचा आन्सर काय आहे AAS, म्हणजेच काय ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे ते या मेथडनी जे आपण ट्रेस मेटल्स जे आहेत वॉटरमधले जे प्रेझेंट असतात ते डिटेक्ट करू शकतो. बघा आता लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा, विच सॉल्वंट इज कॉमनली यूज इन NMR. तर न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स या टेक्निकमध्ये जी आहे या स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निकमध्ये सॉल्वंट जे आहे कुठलं कॉमन सॉल्वंट जे आहे यूज केल्या जातं. तर बघा DTO, H2O, ॲसिटोन की NaOH. तर जे आहे ड्यूटेरिएटेड सोल्युशन जे आहे म्हणजेच काय DTO हे जे आहे कॉमनली ॲज अ सॉल्वंट आपण NMR मध्ये या टेक्निकमध्ये जे आहे यूज केल्या जाते. का बरं तर बघा NMR एक्सपेरिमेंट्स आर युजली कंडक्टेड युजिंग ड्यूटेरिएटेड सॉल्वंट्स विथ टेट्रामिथिल सिलेन म्हणजेच TMS. हे काय असते, हे ॲज अ रेफरन्स स्टँडर्ड जे आहे NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूज केले जाते आणि अलॉंग विथ काय ड्यूटेरेटेड सॉल्वंट्स. ड्यूटेरेटेड सॉल्वंट्स काय यूज केल्या जाते तर बघा इन ड्यूटेरेटेड सॉल्वंट द प्रोटॉन्स आर रिप्लेस विथ ड्यूटेरियम which exhibit significantly lower resolution in NMR spectrum. म्हणजे ड्यूटेरियम ॲटम काय असतो, हा न्यूट्रल असतो आणि हा जास्त इंटरफेरन्स जे आहे किंवा जास्त एरर जो आहे तो कॉज करत नाही. हा थोडा स्टेबल हे असतो बाकीच्या एलिमेंट्सपेक्षा. म्हणून जे आहे आपण ड्यूटेरिएटेड सॉल्वंट जे आहे NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे आहे यूज करतो. तर बघा आज जे आहे आपण काही महत्त्वाचे MCQs जे आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री प्लस ॲनालिटिकल केमिस्ट्री या रिलेटेड आपण आजच्या सेशनमध्ये जे आहे विथ सोल्युशन्स डिस्कस केलेले आहे. असेच क्वेश्चन्स जे आहेत महाजेनको या एक्झामसाठी फ्रीमध्ये जे आहे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स यूट्यूबवरती अवेलेबल केले जाणार आहेत व वीकली जे आहे तुमचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत याची प्रॅक्टिस घेण्यात येणार आहे. तर
जे पण विद्यार्थी महाजेनको या एक्झामसाठी जे आहे प्रिपेअर करत आहेत, तुमच्यासाठी नक्कीच हे क्वेश्चन्स उपयुक्त ठरतील. त्यासाठी जे आहे तुम्ही आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.